तर नमस्कार मित्रांनो. कसं काय बरं आहे ना सगळं? मी सांगितले ते 32 वेळा करायला नवा, तर नक्की करा. तर आज मी काय घेऊन आलो आहे, वेट लॉस ड्रिंक. ते असं वेट लॉस ड्रिंक आहे, त्यानं पण तुम्हाला महिन्याभरात झटक्यात वजन कमी होते. ते वेट लॉस ड्रिंक आणि ते 32 वेळा आपलं हे कंटिन्यू तुम्ही करा आणि बघाच कसं रिझल्ट येते. शेवटच एकदम काही विषयच नाही. बरं मी काय सांगतो, ऐकला काय? ऐकला? कसं ऐकणार, मी अजून काय सांगितलंच नाही आणि थांबा की जरा सांगतो की. हां, तर मी तुमच्यासाठी आज एक वेट लॉस ड्रिंक घेऊन आलोय म्हणजे घरातनं घेऊन आलो नाही, सांगायला आलोय की असं वेट लॉस ड्रिंक आहे. ते मी पण घेतलंय आणि तुम्ही पण घ्या, एकदम भारी आहे. तर काही जण काय म्हणतील, आम्ही एवढं कमी खातोय तरी पण आमचं वजन वाढतंयच. तर एक एक जण काय करतात, एकदम जास्त खातात तरी पण त्यांचं वजन कमी असते. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं मेटाबॉलिझमचे खेळ आहे. तर मग ज्यांचं फास्ट वजन कमी होते त्यांचं मेटाबॉलिझम जास्त का, आणि जे जे लोक जास्त खातात तरी पण त्यांचं वजन कमी असते तर त्यांचा मेटाबॉलिझम फास्ट का, आणि जे लोक कमी खाऊन त्यांचं जे लोक कमी खाऊन आणि त्यांचा मेटाबॉलिझम कमीच असतोय असं का? म्हणजे ते ज्यांचं मेटाबॉलिझम कमी आहे ती माझ्यासारखीच असतात, म्हणजे जरा खाल्लं तरी पण अंगाला लागते. तरी असं काय होते? तर काय होते माहिती काय, जास्त टेन्शन घेतल्यामुळे, पुरेसं व्यायाम केलं नसल्यामुळे, पुरेसं झोप घेतलं नसल्यामुळे, पुरेसं पाणी न पिल्यामुळे, आणि आपलं ते वयावर पण डिपेंड असते. जसं वय आपलं जसं जसं वाढत जाईल तसं पण आपला मेटाबॉलिझम स्लो होत असतो. तर ते वेट लॉस ड्रिंक मी घेऊन आले. कसं आहे, भारी आहे ना? तर ऐका सांगतो आता. बरं, आता ज्या वेट लॉस ड्रिंक बद्दल आपण जे बोलणार आहोत त्यातले सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला आपल्या घरातच मिळतील. काय बाहेर आणा किंवा 1000-2000 रुपये खर्च आहे असं काही नाही. ते आपल्या स्वयंपाकघरात उपलब्धच असते सगळं. तर आता बघूया वेट लॉस ड्रिंक ते कसं तयार करायचं. तर सगळ्यात पहिलं काय घ्यायचं, कोरिएंडर सीड्स म्हणजे धन, आपण मराठीत त्याला धन म्हणतोय. त्याचा एक चमचा बारीक 1 टेबलस्पून घ्यायचा. दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे फेनेल सोप, म्हणजे आपलं जे बडीशोप आपण खातोय की नाही ते बडीशोप, त्याचा एक टीस्पून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम बारका चमचा. तिसरे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे फेनुग्रीक सीड्स, म्हणजे मेथीचे दाणे. आपल्या घरात ते मेथी असते बघा, मेथीची भाजी नाही, मेथीचे दाणे. आपल्याला माणसांना काय माहित नसते त्यातलं. आपल्या बायकांना विचारा, मम्मींना विचारा, त्यांना सगळं माहित असतं. धना म्हणजे काय, मेथी दाणा म्हणजे काय, त्यांना सगळं माहित असतं. त्यांना विचारा तुम्ही, काय अडचण नाही. तर आता बघूया हे करायचं कसं. हे सगळे इन्ग्रेडियंट तुम्ही घेतला. आता काय करायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचं. 1 ग्लास पाण्यात काय करायचं, धने 1 चमचा, मेथीदाणे 1 चमचा आणि सोप 1 चमचा, हे असं भिजवायचं. आणि शक्यतो काय करा, हे सकाळी भिजवा आणि हे रात्री झोपताना घ्या. हे कमीत कमी एका ग्लासमध्ये तुम्ही ज्यावेळी भिजवता त्यावेळी कमीत कमी 8 ते 10 तास भिजायला पाहिजे. जेव्हा हे 8 ते 10 तास ज्यावेळी हे इन्ग्रेडियंट सगळे भिजतात त्यावेळी त्या 8 ते 10 तासानंतर त्या तिन्हीतला एक्स्ट्रॅक्ट जो काय असतो तो सगळं त्या पाण्यामध्ये उतरतो. मग एकदा का ते 8-10 तास आपण भिजवलो, ते भिजवल्यानंतर काय करायचं, 8-10 तास झाल्यानंतर ते ग्लासमधून ते सगळं काढून घ्यायचं. त्याच्यात काय करायचं, सिनॅमॉन स्टिक घालायचं. एकदम छोटा तुकडा घालायचा. सिनॅमॉन स्टिक म्हणजे आपली दालचिनी, एकदम थोडं घालायचं. एकदम थोडं म्हणजे अर्धा इंच घ्या, एवढं एवढं. ओके. आणि अर्धा इंच अद्रक घाला. अद्रक म्हणजे आलं. ते आलं कसं असं आहे असं डायरेक्ट त्यात घालायचं नाही, ते बारीक पीस करून घ्या त्याचे एकदम बारीक, आणि ते घाला त्या पाण्यात. बरोबर. आणि हे सगळं काय करा, एक छोटं पातेलं किंवा बाउल घ्या. हे सगळं उकळा. एक 2 ते 3 मिनिटं हे सगळं उकळा. उकळल्यानंतर ते सगळं गाळून घ्या. आणि जेव्हा आपलं झोपायचं टाइम असते रात्रीचं त्यावेळी झोपायचे बरोबर 1 तास आधी हे घ्या, हे ड्रिंक घ्या तुम्ही. सिप करून हळूहळू प्या, म्हणजे जसं चहा पितो कोणी हळूहळू, तसं सिप करून हळूहळू प्या. आणि मग बघा तुम्ही रिझल्ट. बाबा काय रिझल्ट आहे शेवटच. कारण मी स्वतः ट्राय केलोय, त्यामुळं मी तुम्हाला बिंदास सांगले हे घ्या. आणि ह्याच्यासोबत जर तुम्ही ते 32 वेळा चवून खायचं जे आपले 4 रूल आहेत ते जर तुम्ही केला तर काही शेवटच. मग तुमचं वजन कमी व्हायला कोणच रोखू शकत नाही. तर जे नवीन लोक आहेत त्यांना मी सांगतो 32 वेळा म्हणजे काय. जुनी लोक पण बघितलं असाल तर तुम्ही त्यांना सांगाच. तर एक 4 नियम आहेत मित्रांनो, तर ते तुम्ही जरूर फॉलो करा. पहिला नियम काय, आपल्या चपातीचा किंवा भाकरीचा एवढा तुकडा घ्या, एवढा तुकडा घ्या आणि ते 32 वेळा चावा, जेणेकरून ते तोंडात पेस्ट फॉर्ममध्ये तयार होईल आणि मगच ते गिळा, त्याशी गिळू नका. दुसरा पॉईंट म्हणजे जेवायला कमीत कमी अर्धा तास टायमिंग लागायला पाहिजे, कमीत कमी अर्धा तास. तिसरा पॉईंट म्हणजे जेवल्यानंतर कंपल्सरी 1 तासानं ग्रीन टी प्या, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. आणि चौथा पॉईंट म्हणजे आठवड्यातून 1 वेळा बिना मिठाचं तुम्ही खावा, त्यामुळे आपली बॉडी पण डिटॉक्स होईल. तर तुम्ही काय म्हणणार, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, पडला की नाही माहीत नाही, पण मला प्रश्न पडतोय, कारण मी ज्यावेळी करत होतो त्यावेळी पण मी हेच विचार करत होतो. तर त्यावेळी तुम्ही काय विचार कराल, मी जर 32 वेळा चावून खाल्लो तर माझं वजन कमी होणार नाही काय? काय नुसतं ग्रीन टी पिलो नाही तर वजन कमी होणार नाही काय? काय नुसता जेवायला अर्धा तासला वेळ लावलो तरी वजन कमी होणार नाही काय? नुसता आठवड्यातून एकदा बिना मिठाचं खाल्लो तरी माझं वजन कमी होणार नाही काय? ह्या सगळ्यांना वजन कमी होते.
तुम्ही जर 32 वेळा चावून खाल्ला तरी पण वजन कमी होते, नुसतं ग्रीन टी पिला तरी पण वजन कमी होते, जेवायला जर अर्धा तास टायमिंग लावला तरी पण वजन कमी होते, आणि आठवड्यातून 1 वेळा बिना मिठाचं खाल्ला तरी पण वजन कमी होते. पण तुम्हाला चांगला आणि प्रॉपर रिझल्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही हे आपले 32 वेळाचे जे आपला फॉर्म्युला आहे, हे 4 पॉईंट आपले महत्त्वाचे, हे 4 पॉईंट तुम्ही जरूर करा. त्याच्यासोबत ही वेट लॉस ड्रिंक आपलं घरगुती ॲड करा. एक नंबर शेवट रिझल्ट येते, कारण मी स्वतः ट्राय केले म्हणून मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय. झटक्यात फरक पडायलाच पाहिजे. तर आता बघूया जे आपण मगाशी डिस्कस केलो का नाही ते वेट लॉस ड्रिंक, त्याचं आता सायंटिफिक रिझन बघूया, म्हणजे ते कसं नेमकं काम करतात ते सगळे इन्ग्रेडियंट. पहिला आहे धन. धन काय करते, आपल्या बॉडीला पूर्ण डिटॉक्स करायचं काम करते, आणि पूर्ण बॉडीला डिटॉक्स केल्यानंतर आपल्या शरीरातील टॉक्झिन ते सगळं बाहेर काढायला मदत करते. आणि लिव्हर पण एकदम चांगलं करण्याचं काम, लिव्हर खूप चांगलं करण्याचं काम, लिव्हरला त्याचा खूप फायदा होतो. लिव्हर चांगलं करण्यासाठी, लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित करण्यासाठी खूप फायदा धन्याचा होतो. धन्या नवा धन. दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे सोप. हे काय करते, ज्यांना एकेकांना कसं होते जेवल्यानंतर लवकर पचत नाही, तर ज्यावेळी हे फेनेल काय करते, एकदम आपलं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग करते आणि पचायला फास्ट सुरुवात होते, म्हणजे जेवण पचायला, आणि हे डायजेशन एकदम स्ट्रॉंग करते. त्यामुळे फेनेल सीड्समुळे जेवण पचायला जास्त मदत होते. तिसरं इन्ग्रेडियंट म्हणजे मेथीदाणा. तर मेथीदाणा काय करते, आपलं इन्सुलिन रेग्युलेट करायचं काम. काही लोकांना माहितच नाही आपलं वजन एवढं सगळं आम्ही करायलो तरी पण का कमी होणार. तर इन्सुलिन रेग्युलेट, तुमचं इन्सुलिन जर बॅलन्स नसलं तरी पण वजन कमी होत नाही. आपला इन्सुलिन बॅलन्स नसतो त्यामुळे अजिबात वजन कमी होत नाही. तर त्या सगळ्याला हे मेथीदाणा उपयुक्त ठरते. तर पुढचं इन्ग्रेडियंट आहे म्हणजे सिनॅमॉन, म्हणजे दालचिनी. दालचिनीला नॅचरल फॅट बर्नर पण काही जण म्हणतात, आणि दालचिनी घेतल्यामुळं आपले वजन कमी व्हायची जी स्पीड असते ती फास्ट होत्या म्हणजे हळूहळू वजन कमी व्हायची स्पीड आहे ती स्पीड जास्त वाढते. तर पुढचं इन्ग्रेडियंट आहे जिंजर, म्हणजे आलं. तर आलं हे काय करते, हे थर्मोजेनिक इफेक्ट देते, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर अशा लेवलला नेते की तिथं आपल्याला वेट लॉस करायला एकदम सोपं जाईल. हे 5 इन्ग्रेडियंट सायन्स बेस्ड आहेत, आणि हे 5 इन्ग्रेडियंट आपल्या स्वयंपाकघरात जरूर मिळतेच नसलं तरी पण घेऊन या बाहेर. किती पैसे जाते, आपलं तब्येत महत्वाचं आहे, घेऊन या बाहेरनं जाऊन. किती जाईल अधिक 50-100 रुपये, काय विषय. 50-100 रुपये जास्त असलं माझ्याकडनं मागायचं नाही, तुमचं आणायचं नाही, माझ्याकडनं मागशील ना काय खोळा. पण जे ड्रिंक आता वेट लॉसचं डिस्कस केलो, हे तुम्ही आपल्या रोजच्या डाएटमध्ये चालू करा, आणि हे न वजन कमी व्हायला फास्ट मदत होते. हे ड्रिंक काय करायचं, हे कसं घ्यायचं सांगतो. आठवड्यातनं पूर्ण आठवडाभर घ्यायचं नाही, 4 ते 5 दिवस कंटिन्यू घ्यायचं, आणि तिथून 2 तास गॅप ठेवायचं. म्हणजे मी कसं करत होतो, सोमवार ते शनिवार घेत होतो, सोमवार ते शुक्रवार घेत होतो, आणि शनिवार रविवार स्किप करत होतो. म्हणजे शनिवार रविवार घेत नव्हतो, परत आणि सोमवारपासून घेत होतो. मी हे जवळजवळ 1 महिना ते 1.5 महिना ट्राय केलं मी हे, आणि 32 वेळा. त्यामुळे चांगला रिझल्ट येतोय, खरोखर गॅरंटी सांगले. तर आता प्रिकॉशन काय घ्यायचं माहिती आहे काय, ज्यांच्या अंगात आधीपासूनच हीट आहेत, किंवा त्यांचे पाय वगैरे भगभगतात, तळवे भगभगतात, किंवा सारखं तोंड येते, हे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी हे ड्रिंक घ्या. फक्त त्यातलं काय करा, आलं तेवढं काढा, आलं तेवढं, जिंजर तेवढं बाजूला करा, आणि हे ड्रिंक घ्या, काय अडचण नाही. ज्या प्रेग्नंट महिला असतील त्या तर हे घेऊच नका, आणि ज्या महिला फिडिंग करतात आपल्या बाळाला, म्हणजे आपल्या बाळाला दूध पाजवतात, त्यांनी पण हे घ्या, काही अडचण नाही. पण जर हे ड्रिंक तुम्ही घेत असल्यानंतर जर समजा तुमच्या दुधाची ग्रोथ जर कमी झाली, तर काय करा, हे ड्रिंक बंद करा, आणि त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये शतावरी चूर्ण ॲड करा. सकाळी 1 चमचा दुधातून, संध्याकाळी 1 चमचा दुधातून. त्यानं मिल्क प्रोडक्शन खूप जास्त वाढते. त्यामुळे शतावरी चूर्ण तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. जर वेट लॉस ड्रिंकमुळे तुम्हाला त्रास होत असेल किंवा मिल्क प्रोडक्शनवर परिणाम होत असेल तर हे बंद करून शतावरी चूर्ण घ्या. अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही, हे तुम्ही घेऊ शकता. एकेकांना ज्यांना खूप मेडिकेशन आहेत, खूप मेडिसिन घेतात, किंवा ज्यांना कॅन्सरचा त्रास आहे, अशा लोकांनी हे ड्रिंक घेऊ नका. जरी घेणार असला तर आपल्या डॉक्टरांचा हे ड्रिंक घ्यायच्या पहिला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आणि मगच घ्या. काही जण काय म्हणतील, बाकीचे आम्ही व्हिडिओ बघितलो तर हे ड्रिंक त्या व्हिडिओमध्ये सकाळी घ्यायला सांगितलंय उपाशीपोटी. तर हे सकाळी घेऊ नका. जेवढं तुम्ही संध्याकाळी हे ड्रिंक घेताय रात्री झोपायच्या आधी, तेवढा त्याचा रिझल्ट म्हणजे चांगला आहे. म्हणजे मी पण ते अनुभवले. त्यामुळे रात्री झोपायच्या 1 तास आधी घ्या, आणि 100% रिझल्ट आहे, काय अडचण नाही. रिझल्ट बाबतीत तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. मी जे सांगतोय तेवढं करा, कारण मी ते सगळं अनुभवलोय, सगळं केलंय, म्हणूनच मी तुम्हाला सांगालोय. ओके. मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी ग्रीन टी पण घ्या म्हटलोय आणि हे पण घ्या म्हटलोय, तर संध्याकाळी ग्रीन टी आणि हे कसं घ्यायचं, ग्रीन टी बंद करायचं काय? नाही. तर ग्रीन टी आणि ह्याच्यात 1 तासाचा गॅप ठेवा. पहिल्यांदा हे आपलं वेट लॉस ड्रिंक प्या, मग 1 तासानं ग्रीन टी प्या, किंवा पहिला ग्रीन टी प्या, तिथनं 1 तासानं आपलं वेट लॉस ड्रिंक घ्या. ओके. तर चला, हे तुम्ही नक्की अनुभवा, आणि ह्याच्यासोबत 32 वेळा करा, तर
आपलं 32 वेळाचा जो फॉर्म्युला आहे तो करा, 100% रिझल्ट आहे. आणि 32 वेळासोबत हे वेट लॉस ड्रिंक घेतलं का नाही, शेवटच आहे, काय अडचणच नाही. लक्षात आलं? तर लवकर लवकर पटापट चालू करा. उद्यापासून, सोमवारपासून चालू करतो म्हणू नका, आज शनिवार आहे, उद्या रविवारपासून चालू करा. नाही तर म्हणजे मी पण तसंच म्हणतो, तो आता राहू दे, 2 दिवस राहू दे, सोमवारपासून चालू करूया, तसलं काय करू नका, उद्यापासून चालू करा. हां, तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे असे कोण जर मित्र असतील जाड, किंवा त्यांचं वजन कमी होत नसेल, किंवा मेटाबॉलिझम स्लो असेल, अशा मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.